सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. पीडित कुटुंबांना मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय. सीजेपीची सरकारसोबत 2 तास चर्चा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड नाही. सीजेपीची बैठकीत भूमिका, तर भरपाई आणि खटले मागे घेण्यावर सरकारची सहमती. पेपरफुटी संदर्भातील विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती. मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, नाहीतर पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला धोका. राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही. अभिजित दिपकेंचं सरकारला आव्हान. तुमच्या हातात बंदुका काठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. समोर या. तुमची हुकुमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो ते पाहू. मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते. मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. पोलिसांचं असलं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. व्हायरल व्हिडिओवरून वर्षा गायकवाड संतप्त, तर व्हिडिओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. सिस्टम सुधारण्याची गरज. विरोधकांनी संयम बाळगावा. अशोक चव्हाण यांचं मोठं विधान. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रामदास आठवलेंचा आरपीआय गट मैदानात. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये लाठीचार्ज विरोधात आंदोलन. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस पत्नीसह पंढरपुरात दाखल. आषाढी एकादशी निमित्त उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा. आणि राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट घोषित. अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला.